आणि सालाबादप्रमाणे या ठिकाणी तुम्ही भाकऱ्या करता, इथे येता आज देखील भाकरी थापण्याचा आनंद तुम्ही घेतलाय, वारकऱ्यांसाठी भाकरी थापली, काय भावना आहेत? रामकृष्ण हरी. आपण सगळे पांडुरंगावर प्रचंड प्रेम करणारे त्याचे भक्त. वर्षातून एकदा दरवेळेस आपण सगळे यवतला जातो. बेसन भाकरी काय घरचा एक अगदी प्रेमाचा घरगुती कार्यक्रम. आणि इथे संपूर्ण गावामधून ही भाकरी येते आणि जे बेसन बनतं त्याला एक वेगळीच गोड चव आहे आणि त्याचा ठेचा, वाह, मजा घ्या. काय आज तुम्ही दर्शन घेणार आहात तुकोबारायांच्या? नेहमीच पालखीचं स्वागत करते, दर्शन करते, पण यवतला येऊन भाकरी करणं आणि बेसन फुला फुलाची आपला एक हात लागणं हे माझं मी भाग्य समजते. काय मागणं काय असेल? पाऊस नाही राज्यामध्ये अनेक ठिकाणी. एवढंच दरवर्षी एकाच माझी पालखीला आणि पांडुरंगाला मागणी असते की चांगला पाऊस पडू दे, अडचणीत आलेला शेतकरी त्याला न्याय मिळू दे. मला सरकारने जी कर्जमाफी सांगितली लवकर होते बा, तारीखवर तारीख नको. सरसकट म्हणजे कशी? सरकारने आता नियम अटी काढले, ते कोणीची मागणी होती अट कमी करावी अशी आमदार रोहित पवारांची. जो एवढं मोठं आंदोलन केलं, मी रोहित दादा त्याच्यावरच बसले, असंख्य शेतकरी कार्यकर्ते आणि अनेक नेते राज्याचे जे सगळे एकत्रपणे पंढरपूरला बसले होते, त्यांच्या या संघर्षाला यश आले. माननीय मुख्यमंत्र्यांचेही मी मनपूर्वक आभार मानते. उशिरा कळतो पण त्यांनी कर्जमाफी केली. माझी एवढीच विनंती आहे भरणे मामांना आणि माननीय मुख्यमंत्र्यांना की आता तारीख नको, आता त्या अकाउंटवरच येऊ. तारीख केली जाते. सरकार जे आहे ते जाणीवपूर्वक वेळ काढतंय यातून. नाही, आता एकदा पण पुन्हा एकदा मुख्यमंत्री म्हणाले की लवकर होईल. त्यामुळे आपण मुख्यमंत्री आणि भरणे मामांवर विश्वास टाकूया. मी त्यांना विनम्र विनंती करते की आता तारीख नको, आम्हाला शेतकऱ्यांच्या अकाउंटवर पैसे पाहिजे. काही पुन्हा एकदा राज्यात चर्चा तो त्यांच्या पक्षाचा आणि त्यांच्या आघाडीचा अंतर्गत प्रश्न आहे. आणि कुठे जायचं ते बघून घेतील. आपण कशाला काय अजित पवार पवार साहेबांचा फोटो मी त्यांनी बोलावला असं सांगितलेलं आहे. पवार साहेबांनी मला परवानगी देखील दिली आहे की शेवटी एका कुटुंबामध्ये अनेक वर्ष आम्ही एकत्र काम केलेलं आहे. आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली. 3 वर्षापूर्वी काही अशा घटना झाल्या, आता सगळे विसरूया. मला असं वाटतं राज्याच्या सेवेसाठी सगळे आपण कामाला लागलो. आता दादाही नाही राहिला, आता कशाला ते सगळं म्हणून काढत बसायचे. त्यांनी एक निर्णय घेतला, ना माझ्या शुभेच्छा. आम्ही एक निर्णय घेतला, आम्ही आपल्या राज्याच्या सेवेसाठी काम करत आहोत. ते जिथे आहे ते खुश आहे, आम्ही जिथे आहोत ते आम्ही समाधानी. काही दिवसांपूर्वी काँग्रेससोबत अशी चर्चा होती. आता पुन्हा बीजेपी सोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये जाणार होता, भारतीय जनता पक्षात जाणार होता, मग शिवसेनेत जाणार होता. आता फक्त मनसे राहिली आहे. तर आम्ही असा निर्णय घेतला की आता इथे नको, आपण आमची चेष्टा करून ठेवली आहे या प्रसारमाध्यमाच्या सूत्रांनी. हे दुर्दैव आहे की माध्यमांना सांगितलेल्या सूत्रांना राज्याचं आणि या जबाबदारीचं गांभीर्य नाही. आम्ही फार निष्ठेने आम्ही लोकांची सेवा म्हणून राजकारणात आलो. उगाच पक्ष बदललं या सगळ्या गडबडीचं आज राज्यासमोर फार मोठी आव्हान आहे. कर्जमाफीचा मोठा प्रश्न आहे. 80 लाख ते 1 कोटी महिलांना ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना पैसे मिळत नाही आहेत. हिंजवडी वगैरे अनेक ठिकाणी तुम्ही गेला की नोकऱ्या कमी होत आहेत. आज महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे, तर काही ठिकाणी दुष्काळ आहे. त्यामुळे देशात राज्यासमोर अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि आमच्या श्रद्धेच असतात. म्हणजे अयोध्या ते उज्जैन हे दोन्ही आपल्या सगळ्यांच्याच भारतीय जिथे श्रद्धेचं स्थान आहे तिथे भ्रष्टाचार झाला. म्हणजे मला विश्वासच बसत नाही आहे की राम मंदिर आणि अयोध्या आणि पुरुषोत्तम मर्यादा रामांसाठी मंदिर बांधण्यात गेलं. मी म्हणते मर्यादा पुरुषोत्तम राम म्हणजे ज्या रामांनी आपल्याला मर्यादा काय, त्या प्रभू श्रीरामांनी आपल्याला मर्यादा काय हे शिकवलं. तिथून अयोध्यामध्ये भ्रष्टाचारचे व्हिडिओज तुम्ही दाखवले आणि तुम्ही ह्याचे पण दाखवले, मध्य प्रदेशला पण दाखवले. आता मला सांगा, अयोध्येला जर भ्रष्टाचार असेल काय बोलायचं ते तुम्ही मला सांगा. ही प्रचंड अस्वस्थ करणारी गोष्ट आहे आणि दुःख वाटतं आम्हाला. म्हणजे उज्जैनला भ्रष्टाचार आमचं श्रद्धास्थान, अयोध्येला भ्रष्टाचार आमचं श्रद्धास्थान, काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादीवर भ्रष्टाचाराचे आरोप ह्याच भारतीय जनता पक्षाने केले आणि आज
आमच्यावर असले तरी आरोप केले नव्हते आणि जे वाचले जे काही भ्रष्टाचाराचे आरोप केले त्याच्यावर जास्त लोक भारतीय जनता पक्षाचे मित्र पक्षाचे आणि आरोप सगळे बंद झालेले आहेत. त्याच्यामुळे वॉशिंग म्हणजे ते आरोप खरे होते का खोटे फक्त भारतीय जनता पक्ष देऊ शकतो. महाराष्ट्र सरकारनं आता शेतकरी महिला शेतकरी सक्षमीकरण कायदा विधेयक पास केलं, काय वाटतं फायदा होईल असं? कुठलेही विधेयक पास केलं राज्याचा हिताचा असेल तर अर्थातच आम्ही त्याच्या बाजूवर कुणाचंही सरकार अच्छे को अच्छा बोलना चाहिए. पण नुसती विधेयकं पास होऊन काम होणार नाही. त्याच्यावर अंमलबजावणी होणार. जसं सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी तारीख पे तारीख ना तसंच आमच्या या महिलांना जसं लाडकी बहीण योजनेमध्ये 80 लाख ते 1 कोटी महिला त्या भरडल्या गेल्या आज कुठे त्यांना पैसे मिळतील? पवार कुटुंबामध्ये पुन्हा एकदा सनई चौघडे वाजत आहेत. पार्थ पवारांचा साखरपुडा साध्या पद्धतीने 29 जुलैला होतोय. हे दुर्दैव आहे की इतकं गलिच्छ राजकारण होतं. हे दुर्दैव. मी स्वतः बजरंग अप्पांशी बोललेले आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनाही आम्ही या सगळ्याला